बातमी आहे सांगलीतून। सांगलीच्या जतमध्ये पाण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। जतमधील राष्ट्रीय गुहागर मार्गावर हा रास्ता रोको करण्यात आलाय। यावेळी आंदोलक आणि पोलिसांच्या मध्ये बाचाबाचीचा प्रकार घडलाय। तब्बल 1 तास हा रास्ता रोको केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू करावं, तसंच पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकर सुरू करावेत, जत तालुक्याचे नामांतर करू नये आणि अवैध धंदे तातडीने बंद करावेत यासह विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। आज या पाण्यासाठी आणि दुष्काळ जाहीर करा आणि जनावरांना चारा छावणी द्या। जे दुष्काळातल्या सवलती आहेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत। पाणी मिळालं पाहिजे, आमच्या हक्काचं पाणी सोडलं पाहिजे। गोपीचंद पडळकर नुसतं इव्हेंट करतात, पाणी किती आहे काय तुला बसल्या जागी माहिती मिळते ना। हे इव्हेंट करायची गरज नाही, पाणी सोडणं गरजेचं आहे। इथल्या आमदार सगळं सर्वांनी पाणी आधी सोडलं पाहिजे। आज तरी सुद्धा या ठिकाणी प्रशासन म्हणजे सावध होत नाही आहे आणि याच तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पिण्याच्या पाण्याच्या बरोबर शेतीच्या पाण्याचे मोठा गंभीर प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। गेली 4 महिने आज या तालुक्यातल्या लोकांना MSCBला सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोड शेडिंग या ठिकाणी घ्यावं लागतं। जवळजवळ ज्या वेळेस विद्यार्थ्यांना अभ्यासाची आणि सर्वसामान्य लोकांना स्वयंपाकाची हे असते, त्यावेळेस या ठिकाणी प्रामुख्यानं लाईट काढली जाते। अशा विविध प्रश्नांवर आज हे रास्ता रोको आम्ही सर्वपक्षीय केलेला आहे। खऱ्या अर्थानं जर प्रशासन या ठिकाणी जागं झालं नाही तर आम्ही गावोगावी याची तीव्रता या निमित्तानं सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून करू।